नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात अशी झाली, की रोजचं संध्याकाळचं टेन्शन असतं बाबा, की काय बनवायचं, काय बनवायचं जेवायला. मग फ्रिजमध्ये वांगी होती म्हटलं आज त्याचंच काहीतरी बनवा म्हटलं. तर मी आज निर्णय घेतला, की आज वांग्याचं कालवण करावं. ते पण असं मसालेदार, झणझणीत. सर्वात आधी मी वांगे कापून घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले. मग एकीकडे मी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाल्यावर मग मी ते 7-8 कळ्या लसणाच्या घेतल्या, 4 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलं. याचंही चांगलं वाटण करून घेतलं. हे वाटण सुक्कच होतं, जास्त ओलं पण नाही आणि जास्त सुकं पण नाही. आणि ते मग तेलात कांदा परतला. कांदा परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले. टोमॅटो टाकून चांगलं मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. जसं धने पावडर, घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर तरी येण्यासाठी मस्त, गरम मसाला हे सगळं मस्त मसाले परतून घ्या. मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण धुतलेले वांगे ते टाकून घ्या आणि थोडंसं पाणी टाकून ते वाफेवर होऊ द्या मस्त. आता इथपर्यंत आलाच आहात तर एक लाईकचं बटन होऊन जाऊ द्या. अशाच छान-छान रेसिपीसाठी मला फॉलो करा. हा व्हिडिओ पूर्ण बघून आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आता हे परतून झाल्यावर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका. अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून द्या. 5 मिनिटांनी हे असं उघडून झाकण उघडून मस्त असं तरी बघा वर आलेली आहे. मग यामध्ये जे आपण वाटण केलेलं होतं ते टाकून द्या आणि मस्त हलवून घ्या. 2 मिनिटं असंच हलवून परतून घ्या. परतून झाल्यानंतर मग आपल्याला जेवढा रस्सा हवाय तेवढा आपण मस्त पातळ रस्सा करायचा. जेणेकरून भाकर मोडून आपण त्यात खाऊ शकतो. इथे मी 2 ग्लास पाणी टाकून चांगला पातळ रस्सा करून घेतला आहे. कारण का आम्हाला पातळ रस्साच लागतो भाकरीसोबत खायला. मग हे टाकून झाल्यानंतर 5 मिनिटं वांगे शिजेपर्यंत मस्त वाफेवर होऊ द्या. बघा मस्त आपले वांग्याचं कालवण तयार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.